अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील आदिवासी बांधव व मका उत्पादक शेतकऱ्यांची सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांच्या नेतृत्वात कालपासून परतवाडा येथून पायदळ पदयात्रा सुरू झाली आहे। आज थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात आदिवासी बांधवांनी बसत ठिय्या आंदोलन मांडले आहे। 6 दिवसाचा पायदळ प्रवास करत शेकडो आदिवासी बांधव नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे। मका पिकाला 2400 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, लाकूड कामगारांचे प्रमाणपत्र आदिवासी बांधवांना द्यावं, यासह पाणी, वीज, रस्ते, अन्य मूलभूत सुविधांसाठी सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनावर हा पायदळ मार्च धडकणार असून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे। तब्बल 190 किलोमीटरचा पायदळ प्रवास करत आदिवासी बांधव शेतकरी नागपुरात 6 दिवसानंतर दाखल होणार आहे। मागणी सर्वसामान्य मागणी आहे की मका पिकाला चांगला भाव द्या, नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करा, त्याची खरेदीची मर्यादा वाढवा, त्याच्यातल्या टेक्निकल अडचणी दूर करा, केंद्राची संख्या वाढवा, लाकूड कामगारासोबत आहे त्याला साधा पुरावा देत नाही। म्हणजे ही लोक काम करतात, आपले सगळं काय म्हणतो त्याला पेन्शनसाठी सगळं वगैरे कागदपत्र सगळं पुरे करतात। 20-20 साल उन्होंने लाकूड कामगार म्हणून काम केलं, खांदे गेलेत, पाय गेलेत, त्यांना साधा पुरावा देऊ शकत नाही। 100 म्हणजे 1.5 वर्षापासून 200 RTI टाकले, तर काय म्हणावं बाबा, 200 RTI टाकले, त्यांनी काम केल्याचा पुरावा पाहिजे। तिथे सावकार लोक आहेत ते 30% व्याज घेतात, हो त्याची काही पावती नाही, काही नाही। आता म्हणावं काय याला? फार वाईट वाटतं की लोकांना आणि प्रशासनच यांना मजबूर करतं, आम्हाला मजबूर करतं की इथं लोकशाही दिवस आहे। ते माननीय बावनकुळे साहेब आले होते, 8 दिवसात आम्ही सगळं करू। आमच्याकडे ती बाई आहे, ते कागद जमा केले, काही नाही। तुम्ही सगळे लोक होते की 8 दिवसात आम्ही सगळं हे करू ते करू। हजारो लोक बिचारी आली होती, गेली तोंडाला पाण्या पुसल्यासारखं, आणि पत्र यांच्याकडे देऊन गेला, संपलं। मुक्काम ठरेल आमचा। आम्ही सरांशी बोलतो, ते 2-4 फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आणि आदिवासी विकास विभागाच्या साहेबांना बोलवतील आणि मग सगळे मिळून आम्ही बसू, ठरवू आणि पुढे जाऊ। विविध गावांमधून ही सगळी मंडळी 50 ते 60 लोक या ठिकाणी पदयात्रा करत, पायदळी चालत या ठिकाणी येत आहेत। कालपासून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि एवढं कुणाला तरी असं वाटतं की पायदळ चालावं म्हणून, तरी हे सगळे लोक पायदळ चालत इथपर्यंत पोहोचले। कलेक्टर ऑफिसला गेले आहेत। कलेक्टर ऑफिसला म्हणतात की फक्त 5 लोक येऊन तुम्ही शिष्टमंडळीहून आम्हाला भेटा। पायदळ चालत असताना आमची एवढी माफक मागणी होती की आमचं निवेदन, आमचं म्हणणं जे आहे कलेक्टर साहेबांनी ऐकून घ्यायला पाहिजे, पण ते फक्त 5 लोकांना बोलवतात। म्हणजे किती लोकशाहीची थट्टा आहे। आणि एकीकडे अधिवेशन सुरू आहे नागपूरला, ते सगळे आपले राज्यकर्ते जे आहेत आपल्या मस्त याच्यामध्ये मशगूल आहेत, आणि हे सगळे मेळघाटचे आदिवासी, गरीब आदिवासी या ठिकाणी पायदळ चालत येऊन नागपूरला मोर्चासाठी पदयात्रेसाठी जात आहेत। पदयात्रा करणं म्हणजे काय साधं वाटतं का? पदयात्रा करून पायदळ चालत हे येत आहेत लोक। तर माझी विनंती आहे की शासनाने याकडे दखल घेऊन आमचं जे म्हणणं आहे, या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात आम्ही बसलेलो आहोत, तर त्यांनी आमचं निवेदन ऐकावं, आमचं म्हणणं ऐकावं, या सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे त्या या ठिकाणी ऐकावं, एवढी या ठिकाणी विनंती करतो। सचिन शेजव।